उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकण MIDCच्या प्रश्नावर शरद पवारांच्या ट्विटला उत्तर देताना कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा फेटाळलाय। कंपन्या बंद होणे म्हणजे उद्योगधंदे बंद होणे नव्हे, असे सामंत यांनी स्पष्ट केले। चाकण MIDC मधील 27 किलोमीटर रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत 15 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली। उर्वरित रस्ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। 16 ऑगस्टला चाकणमध्ये उद्योजकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे सामंत यांनी सांगितले। तसेच कोणतीही कंपनी स्थलांतरित झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। नगरपालिकेचं काम पूर्ण झाल्याशिवाय 100% आपण त्याचं उद्घाटन करणार नाही। फर्निचर, कारण आज काय होईल की आता आपण ते चांगले बिल्डिंग दिसते म्हणून ताबडतोब उद्घाटन करून घ्यायचं, मग ते फर्निचर राहतं, AC लावायचे राहतात, लाईट लावायचे राहतात आणि मग ते वर्षानुवर्ष होत नाही। 100% नगरपालिकेच्या इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतरच, डीप क्लीनिंग झाल्यानंतरच नगरपालिकेच्या इमारतीचं उद्घाटन केलं जाईल। त्याने अतिशय गंभीर बाब आहे ही। मी आत्ताच पोलीस अधीक्षकांशी बोललो। मी तर त्यांना सांगितलंय की नगरपालिकेनं सुरक्षा रक्षक ठेवण्यापेक्षा तुम्ही एक होमगार्ड 12-12 तासाच्या ड्युटीनं किंवा 8-8 तासाच्या ड्युटीनं तिथे ठेवला पाहिजे। ही जबाबदारी गृह विभागानं उचलली पाहिजे, कारण शेवटी उद्या नगरपालिकेचा कोणतरी गार्ड ठेवला आणि तरी ते घडलं, त्याच्यापेक्षा गृह विभागाच्या अखत्यारीमध्ये जर ही सुरक्षा तिथं आपण दिली तर अतिशय चांगलं राहील। तर उद्यापासून एक होमगार्ड त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे संभाजी महाराजांच्या इथं असेल, आपल्या शिवसृष्टीमध्ये असेल, सर्व गेट सुद्धा 10 नंतर बंद केलेलं होतं। परवाचा जो प्रसंग झाला तो रात्री 11:30-12च्या दरम्यान झाला। हा, ते बघू, आज मी ते बोलतो। पण पहिली गोष्ट, जे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उपयोग करून आम्ही महाराष्ट्रातले आहे म्हणून सांगतात, त्यांनी सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण रात्री 12 वाजता काय केलं पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की त्यांना हुडकून काढले पाहिजे, त्यांच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे, गार्ड ठेवायची पण गरज नाही। ते जर बघितले तर असे काही खुळेबिळे कोण नव्हते, त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं ते होतं। त्याच्यामुळे त्यांना काही दिवसभरामध्ये अजून फोटो काढता आलं नाही। त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन केली पाहिजे, त्याबद्दल माझं म्हणणंच नाही। परंतु यात जे कोण होते त्यांची मेडिकल पण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे। मी सांगितलं पोलिसांना। मी ह्या मताशी 100% सहमत आहे। शेवटी आपण किती प्रिकॉशन घेतो याच्यापेक्षा आपण कुठं जाऊन काय करतोय। समुद्रावरून सेल्फी जाऊन काढणं मी समजू शकतो, रात्री 12 वाजता तुम्ही तिथे चढून सेल्फी काढता, ही कुठची पद्धत आहे? मी ह्या मताशी 100% सहमत आहे की त्यांच्यावर कायदेशीर नाही, मी तसं नियमाच्या बाहेर, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अद्दल घडली पाहिजे आणि असं परत होणार नाही याचा मेसेज बाहेर गेला पाहिजे। आजची तिरंगा रॅली ही कुठच्याही एका पक्षाची नव्हती। आजची तिरंगा रॅली 72 तासापूर्वी मी मुंबईतनं आवाहन केलं होतं की आपण तिरंगा रॅली काढू। संविधान लिहिणारे संविधानकार जे आहेत ते देखील रत्नागिरीचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। शिवाजी महाराजांचा आपल्याला वारसा आहे, लोकमान्य टिळकांचा वारसा आहे, विदा सावरकरांचा वारसा आहे। मग अशा शहरामध्ये देशाला आणि राज्याला संदेश देणारी एक महत्वाची देशभक्तीपर रॅली असावी, यासाठी ह्या रॅलीचं आम्ही आयोजन केलं। आणि हे काही यावर्षी करून आम्ही थांबणार नाही, तर दर 14 तारखेला या रॅलीचं आयोजन होईल, दर 14 ऑगस्टला। तर मी सांगितलं नाही, रत्नागिरीकरांची रॅली होती आणि ज्या पद्धतीनं देश भक्ती ही आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली, देशाप्रतीची भावना बघायला मिळाली, संवेदना बघायला मिळाली, संवेदनशीलता बघायला मिळाली आणि देशप्रेम बघायला मिळालं। हा रत्नागिरीचा इतिहास आहे, रत्नागिरीची परंपरा आणि रत्नागिरीची संस्कृती आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रत्नागिरी।